नमस्कार. योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र. अंबाजोगाई शहरातील संत गाडगेबाबा सेवाभावी संस्था अंतर्गत आधार माणुसकीचा उपक्रम, विद्यार्थी विकास योजना व पुणे येथील मराठवाडा मित्रमंडळाच्या वतीने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील 1000 विद्यार्थ्यांना स्कूल किटच्या माध्यमातून वर्षभर पुरेल एवढा शालेय साहित्याचा आधार देण्यात आला आहे. बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी ठाणे येथील विद्यार्थी विकास योजनेचे संस्थापक रवींद्र कर्वे हे होते. विद्यार्थी विकास योजनेचे अध्यक्ष संजीव करंदीकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे, रुई रामेश्वरच्या दादाराव कराड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या कार्यकारी संचालक आशा कराड, पुणे येथील मराठवाडा मित्रमंडळाच्या शंकरराव चव्हाण, विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सौरभ उबाळे, पुणे येथील मराठवाडा मित्रमंडळाचे प्राध्यापक रमेश पंडित, वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्राध्यापक सौरभ जोशी, बीडच्या ब्रह्मकुमारी प्रज्ञा दिदी, वकील संघाचे अध्यक्ष अशोक कवडे, हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर दीपक कटारे, आई हॉस्पिटलच्या संचालिका डॉक्टर सुनीता तोंडगे, प्रताप भिसे यांच्यासह आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आधार माणुसकीच्या वतीने प्रास्ताविक करताना ॲडव्होकेट संतोष पवार यांनी अधिक माहिती दिली आहे. संत गाडगेबाबा सेवाभावी संस्था आधार माणुसकीच्या या उपक्रमाचं आज 10वं वर्ष आहे. 120 विद्यार्थ्यापासून शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील सुरू झालेला हा आधार माणुसकीचा उपक्रम आज जवळपास 150 विद्यार्थी आणि जवळपास 900 आमच्या भगिनी असा जवळपास 2500 समुदाय असलेला आमचा हा आधार माणुसकीचा परिवार आणि या परिवाराच्या मध्ये शिक्षण घेत असलेले हे सगळे लेकरं, ह्या लेकरांच्या चेहऱ्यावरचा हसू बघून आम्ही मागच्या 10 वर्षापासून यांना सर्व शिक्षणासाठी मदत करतो आणि त्याचबरोबर उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलांच्याही शैक्षणिक फीस भरण्याचं मागच्या 10 वर्षापासून काम सुरू आहे. आज आधार माणुसकीच्या माध्यमातून 1000 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप व आमचे 21 विद्यार्थी MBBSचे त्यांचा गुणगौरव सत्कार आज या ठिकाणी आयोजित होता. अतिशय शांततेमध्ये सर्व मान्यवर लोकांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. परंतु खऱ्या अर्थानं जर हा कार्यक्रम संपन्न झाला ह्याचं जर खरं फलित असेल तर आमच्या आधार माणुसकीच्या परिवारावर जे विश्वास ठेवून जे देणगीदार ह्या लेकरांच्या शिक्षणासाठी, साहित्य घेण्यासाठी व इतर सर्व खर्चासाठी जो काही पैसा देतो तो पैसा आम्ही ह्या लेकरांच्या कल्याणासाठी ह्यांच्या ह्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही मागच्या 10 वर्षापासून करत आहोत. आणि निश्चित मला अपेक्षा आहे की ह्या कुटुंबातले मुलं जर निश्चितच शिकले तर ह्यांच्या कुटुंबामध्ये पुढच्या पिढीमध्ये एक चांगला आनंदाचे दिवस येतील आणि ते आनंदाचे दिवस पाहण्यासाठी आम्ही आमच्या आधार माणुसकीच्या परिवारातील सर्व आमचे सहकारी मिळून हा सर्व कार्यक्रम आम्ही यशस्वी पार पाडत असतो. शिक्षणामुळे समाज परिवर्तन साध्य होऊ शकते. त्यासाठी कष्ट व मेहनत करणे आवश्यक आहे. कष्ट करणे हीच आपली प्रेरणा असली पाहिजे असे आवाहन जितीन रहमान यांनी केले. त्या विचार म्हणजे समाजाचा विचार बदलून जात आहे त्याचं प्रतीक आहोत तुम्ही सर्व आणि माझ्या समोर बसलेले सर्व MBBS धारक, BSc नर्सिंग धारक आणि बाकी सर्व. मला तुम्हाला सांगायला इच्छितो, जे काही गोष्टी बदलायचं असेल, आपल्या समाजाचा म्हणजे समाजाचा प्रगती व्हायचं असेल ते शिक्षणापासून सुरुवात करावा लागेल. ते शिक्षणासाठी तुम्ही भाव दिलेला आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे शिक्षणाचा भूमिका इतका मोठा आहे. त्याच्यामुळे तुम्ही सर्व आलेले आहेत, त्याच्याबद्दल मला खूप आनंद वाटत आहे. आणि आपल्यासोबत 2 संस्थेचे प्रमुख आपल्यासोबत बसलेले आहेत. आता रवींद्र कर्वे साहेबांसोबत मी बोलत होतो. कर्वे साहेब सांगत होतं मागील 2-3 वर्षामध्ये जवळपास 3000 विद्यार्थ्यांसाठी 35 कोटीच्या जवळपास निधी त्यांनी दिले गेलेला आहे. आणि आधार माणुसकीच्या मार्फत सुद्धा बरेच गोष्टी आज सुद्धा तुम्ही पाहिलेल्या आहेत. मुलांसाठी आपण जे सर्व साहित्य म्हणजे शैक्षणिक साहित्य वगैरे आपण वाटप केलेलं आहे. हे सर्व समाजाचं म्हणजे एक प्रतीक आहेत. आपले समाजसुद्धा राईट डायरेक्शनमध्ये म्हणजे एकदम बरोबरचा विचार करत आहे. त्याचं एकदम उदाहरण आहेत आपल्या संस्था आणि माझ्यासमोर बसलेले सर्व तरुण मुलं.
गेल्या 10 वर्षापासून आधार माणुसकीच्या वतीने आत्महत्याग्रस्त कुटुंबातील परिवारांना मदत, त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचं काम केलं जातं. त्याचबरोबर यावेळी उपस्थित असलेले काही विद्यार्थ्यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. ॲडव्होकेट संतोष पवार यांनी बीड जिल्हा, लातूर जिल्हा अशा विविध ठिकाणी जाऊन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील परिवाराची भेट घेऊन त्यांना मदतीचा हात पुढे केला आहे. त्यामुळे संत गाडगेबाबा सेवाभावी संस्था अंतर्गत विविध ठिकाणी मदत देण्यात आली आहे. यावेळी उपस्थित असलेल्या महिलांनीही आनंद व्यक्त केला आहे. माझं नंदिनी प्रवीण वाघमारे, मी परळीची आहे. मला सरांकडून खूप मदत खूप वेळेस मिळाली. मग गेले 5 वर्ष झालं मी त्यांच्यासोबत आहे. त्यांनी माझ्यासाठी खूप मदत केलेली आहे. माझ्या मुलींच्या शिक्षणासाठी माझी मुलगी एक ITI शिक्षण करते आणि एक 9वीला आहे आता. तर सरांच्या प्रोत्साहनाने, सरांच्या मदतीमुळेच आम्हाला याच सगळं काय मिळतं आहे. नाही तर आमच्यामध्ये एवढं नाही आहे की आम्ही हे घेऊन शिक्षण करू शकता म्हणून. कशामुळे काय परिस्थिती होती तुमची? माझी परिस्थिती माझे मिस्टर कोविडमध्ये गेले होते. त्यावेळेस असं येत होते, म्हणजे काही मदतच कुठली नव्हती. ज्यावेळेस सरांचं माहिती मिळाली तेव्हापासून जसं सरांचा सपोर्ट आहे तसं आता जेवढं ताणतणाव जे येतो ते कमी झालं आहे, पूर्ण 100% कमी झालं. स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी चुकीच्या मार्गाचा अवलंब करू नका असे आवाहन ऋषिकेश शिंदे यांनी केले आहे. इथं असलेले काही विद्यार्थी आहेत ज्यांच्या दुर्दैवाने ज्यांच्या घरामध्ये एका कर्त्या व्यक्तीने आत्महत्या केली असेल किंवा इतर कोणत्याही कारणास्तव ते या जगात नाही आहे. तुमचं दुःख हे तुम्ही चांगल्या प्रकारे जाणता. मी एक प्रामाणिक प्रयत्न करू शकतो समजून घ्यायचा, पण मी समजून नाही घेऊ शकत. पण एक संवेदनशील नागरिक आणि प्रशासनातील एक अधिकारी म्हणून मला जे काही शक्य आहे आपली मदत करण्याला किंवा आपलं आयुष्य अजून चांगल्या प्रकारे सुखकर करण्यात मला जो काही प्रयत्न करता येईल तो करायचा मी प्रयत्न नक्की करेन. मिळालेल्या स्कूल किटच्या माध्यमातून झालेली मदत ही आशेची आणि विश्वासाची आहे. हा विश्वास घेऊन हे विद्यार्थी पुढे जातील. स्वप्न बघायला श्रीमंतीच असावी लागते असे नाही. गरिबीचा विचार न करता मेहनत व प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याचे आवाहन संजीव करंदीकर यांनी केले. आज या व्यासपीठावर उभं राहून मला प्रकर्षाने जाणवतं आहे की ही केवळ शैक्षणिक साहित्याचं वाटप नाही आहे, तर हे एका आशेचं वाटप आहे, हे विश्वासाचं वाटप आहे, हे आपुलकीचं आणि माणुसकीचं वाटप आहे. मला असं वाटतं की आणि त्याचकरता संतोष पवारांची जी संस्था आहे आधार माणुसकीचा, तर त्या आधार माणुसकीचा ह्या संस्थेला ह्याशिवाय असं वेगळं दुसरं सुंदर नावच असू शकत नाही. आणि त्याकरता मला वाटतं संतोष पवार यांचं टाळ्या वाजवून आपण अभिनंदन करायला पाहिजे की ते एवढं मोठं काम करत आहेत. प्रज्ञा दिदी यांनी या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये शिक्षणाबरोबरच संस्काराची गरज असल्याचे सांगितले. आधार माणुसकीचा परिवार आपल्या सर्वांचं कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. मी अनेक प्रोग्राममध्ये जाते, पण इतकी सहनशीलता म्हणजे या प्रोग्राममध्ये पाहिली. बरेच लोक वेळ झाल्यानंतर लगेच हालचाल करतात, पण तुमच्या मनाची एकाग्रता खूप छान आहे. पहिल्यांदा तुमच्या सर्वांचं कौतुक की तुम्हाला एक जिद्द आहे, तुम्हाला एक
इच्छा आहे की काहीतरी मला शिकायचं आहे आणि काहीतरी मला या सगळ्यांकडून घ्यायचं आहे, या आशेने आपण सर्वजण फार एकाग्रतेने इथं बसलाय. आधार माणुसकीच्या उपक्रमाचे प्रमुख ॲडव्होकेट संतोष पवार यांनी संस्थेच्या दशकपूर्तीची माहिती दिली. या प्रसंगी पाहुण्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात 10 विद्यार्थ्यांना स्कूल किट वाटप झाले. वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालेल्या 21 गुणवंत विद्यार्थ्यांचा भेट वस्तू देऊन गुणगौरव करण्यात आला. मातांनी मनोगत व्यक्त केले. माझं बोलण्याचा उद्देश एकच आहे, आधार माणुसकीची संस्था ही खूप आणि अतिगरीब कुटुंबाला मनापासून सहकार्य असतं सरांचं. आणि मला एवढंच कळतं की परिस्थिती शिक्षणाला आडवी येत नाही. एका ट्युशन घेणाऱ्या शिक्षकाने मला सांगितलं होतं, काकू परिस्थिती शिक्षणाला तुमच्या आडवी येणार नाही, तुम्ही फक्त मुलीला शिकवत राहा. तसं मी पण माझ्या मुलीला शिकवलं आणि मुलगी माझी MBBS पूर्ण झाली. आज PGचा पेपर देते पुढल्या महिन्यात. तर ॲडमिशनला पूर्ण सहकार्य आधार माणुसकीच्या संस्थेनं किंवा हे आमचे दादा ॲडव्होकेट संतोष पवार हे आमच्या भावाचं पूर्ण सहकार्य आमच्या शिक्षणासाठी, आमच्या कुटुंबासाठी. आर्थिक अडचणी कोणत्याही असो, प्रत्येक अडचणीला आमचे भाऊ आमच्या पाठीशी उभे आहेत. विद्यार्थी विकास योजना व पुणे येथील मराठवाडा मित्रमंडळाच्या वतीने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील 1000 विद्यार्थ्यांना स्कूल किटच्या माध्यमातून वर्षभर पुरेल एवढा शालेय साहित्याचा आधार देण्यात आला आहे. तर याच्या आमचं एक घोषवाक्य आहे, एवढंच फक्त तुम्हाला सांगतो की प्रत्येक कळीला फुलण्याचा हक्क आहे. त्यामुळे ज्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे, ज्याच्यामध्ये कर्तृत्व आहे, असं कुठलाही विद्यार्थी विद्यार्थिनी ही शिक्षणापासून वंचित राहू नये असं आमचं ध्येय आहे. आणि त्याच्यासाठी संबंध महाराष्ट्रात आम्ही गेल्या वर्षी 1181 मुलांना एका वर्षामध्ये 7,70,00,000च्या फी एका वर्षात दिल्या. आणि या वर्षी ती संख्या साधारण 1,500 विद्यार्थी आणि 10 कोटी रुपयापर्यंत जाईल. मला नेहमी अभिमान वाटतो की ज्या महिला, त्या एकल महिला असतील किंवा अतिशय गरिबीतून देखील मुलांना शिक्षण देण्यासाठी ज्या खंबीरतेने उभे राहतात आणि आपण त्यांना शिक्षणासाठी स्वप्न दाखवत असताना आपण पुरे पडू का नाही याची खात्री नसताना सुद्धा त्यांना ती स्वप्न दाखवतात. त्यामुळे अशा सगळ्या महिला किंवा अतिशय गरिबीतून येणारे परिवार देखील अशा मुलांना जी स्वप्न दाखवतात त्याच्याप्रती आम्ही खूप कृतज्ञ आहोत. या कार्यक्रमाचे सुंदर असे बहारदार सूत्रसंचालन शिवानंद गुळवे यांनी केले. प्रशांत बर्दापूरकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी आधार माणुसकीच्या उपक्रमांतर्गत सर्व स्वयंसेवकांनी पुढाकार घेतला. यावेळी महिला पुरुष यांची प्रचंड गर्दी होती. योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे, अंबाजोगाई.